दरम्यान भारताची रोजची गॅसची गरज किती आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। भारताला गरजेच्या 55 ते 60% एलपीजी आयात करावा लागतो। शिवालिक नंदादीप सारख्या जहाजात 46,000 टन एलपीजी असतो। 1 टन एलपीजीची किंमत साधारण $570 इतकी असते। एका जहाजावर साधारण 210 कोटी रुपयांचा एलपीजी असतो। त्यातून 30 लाख घरगुती सिलेंडर्स मिळू शकतात। भारतात महिन्याला 26 लाख टन इतका एलपीजी लागतो। भारताला अंदाजे 18 कोटी 30 लाख सिलेंडर्स महिन्याला लागतात। शिवालिक नंदादीप सारखी रोज 2 जहाजं भारताला लागतात। म्हणजे भारताला महिन्याला 60 जहाज एलपीजी लागतो। तर आखातातल्या युद्धामुळे भारतात महागाईचा चटका बसू लागलेला आहे। रोजच्या खाण्यातले नाश्त्याचे पदार्थ महागलेत। पोहे, वडापाव, मिसळ आणि चहा सुद्धा महागलाय। गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल मालकांनीही पदार्थांच्या किमती वाढवलेल्या आहेत। तर कोणते पदार्थ महागलेले आहेत, आधीची किंमत आणि आताची किंमत आपण पाहतोय। वडापाव आधी 13 रुपयांना मिळत होता, साधारणतः आता 15 रुपयांना मिळतोय। 2 रुपयांनी वडापाव मुंबईकरांचं गो टू गो फूड आता महाग झालेलं आहे। शेगावची कचोरी आधी 24 रुपयांना होती, आताही 24 रुपयांना आहे। किमतीत अजून तरी बदल झालेला नाहीये। मागच्या दिवाळीमध्ये हा बदल झालेला होता। मिसळपाव आधी 60 रुपयांना साधारणतः मिळत होता, आता तो 70 रुपयांना मिळतोय। 10 रुपयांनी मिसळपाव महागलेला आहे। कढी समोसा नाशिक मधला प्रसिद्ध आहे। कढी समोसा आधीची किंमत 25 रुपये होती, आताची किंमत 30 रुपये काही ठिकाणी झालेली आहे। 5 रुपयांनी महाग झालेला आहे। पोहे जिथे आधी 15 रुपयांना मिळत होते तिथे आता 20 रुपयांना मिळत आहेत। 5 रुपयांनी महाग झालेले आहेत पोहे। सकाळचा नाश्ता म्हणून अनेक जण पोहे खाणं पसंत करतात। तर्री पोह्याची किंमत नागपूरमधला तर्री पोहा प्रसिद्ध आहे। नागपूरच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे आधीही 30 रुपये होती, आताही 30 रुपये किंमत आहे। किमतीत बदल नाही। सांबार वडी सुद्धा आधी 1 प्लेट 30 रुपयांना मिळत होती, आताही 1 प्लेट 30 रुपयांना मिळते। किमतीमध्ये बदल झालेला नाहीये। साबुदाणा वडा उपवासासाठी खाणं पसंत करतात नागरिक। आधी एक साबुदाणा 1 नग साबुदाणा वडा 20 रुपयांना मिळत होता, आता 25 रुपयांना मिळतोय। पाणीपुरी जी आधी 25 रुपयांना मिळत होती, विशेषतः महिला वर्गात अतिशय पसंतीची असलेली पाणीपुरी आधी 25 रुपयांना होती, आता 30 रुपयांना झाली। 5 रुपयांनी महाग। चहा जो सर्वसामान्यांना जवळपास आवडतो, आधी 10 रुपयांना मिळत होता, आता 12 रुपयांना मिळतोय। 2 रुपयांनी महाग झालेला आहे। कॉफीची किंमत आधी 20 रुपये होती, आता 25 रुपये झाली आहे। 5 रुपयांनी कॉफी महाग झाली। अनेक ठिकाणी तर चहावाल्यांनी आम्ही कॉफी बनवणार नाही, त्यासाठी वेगळा गॅस पेटवावा लागतो। चहा एकदा बनवला की तो स्टोअर करून ठेवता येतो, गरम किटलीमध्ये ठेवता येतो, मात्र कॉफी वेगळी बनवावी लागते। आम्ही बनवणार नाही असंही अनेक चहावाले सांगू लागलेले आहेत। त्यामुळे कॉफी प्रेमींचं, कॉफी लवर्सचं त्यामुळे कॉफी लवर्सचं मन हे आता मोडलं जातंय।